तरुणाला दरमहा 2 लाखाचा पोटगी आदेश देण्यात आलेला, कसं बघता मंत्री? असं आहे की त्यांची सुयोग्य पत्नीला न्याय मिळाला, पण त्याच्यामध्ये राजकीय काही बोलण्यासारखं नाही आहे. फक्त हिंसाचाराबाबत त्यांचे नेते अजितदादा निर्णय घेतील. बाकी पोटगी ही जी मुलं आहेत त्याचं संगोपन, त्यांचं शिक्षण याच्यासाठी ते पैसे लागतात, त्याच्यासाठी देणं हे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामुळे कदाचित आश्चर्य वाटेल, पण मला या विषयावरती फार जास्त काही बोलायचं नाही. पण हिंसाचाराच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागोवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं. योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतं. एकीकडे महिला हिंसाचार पाहायला गेलं, संतोष देशमुख हत्याकांड पाहायला गेलं तर काय कसं बघतात? मंत्रिमंडळात यांचा राजीनामा मागत आहे आणि प्रताप सरनाईंनी देखील सांगितले की भारताची त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे भ्रष्टाचार केला तो त्याने काय मुख्यमंत्र्यांच्या नावावर टाकला, एकनाथ शिंदेच्या, की तर मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती असं. मुख्यमंत्र्याचा काय संबंध? म्हणजे हम तो डुबे सनम तुमको भी ले डुबेंगे अशातली भाषा झाली. आपण पाप केलंय, त्या पापाचं पापक्षालन आपण करायचं असतं, दुसऱ्याचं बाजूच्याला नसतं सांगायचं. हे मुद्दामून लोकांना घाणेरड्या पद्धतीने अडकवून त्यांना पण दम देऊन ठेवायचा, डोळे दाखवायचे, तुझं पण घे ना मी. काय पद्धती? खरं तर प्रत्येक राज्याच्या घटनेला मुख्यमंत्रीच जबाबदार असतो. मुख्यमंत्रीच सामुदायिक नेता असतो, कलेक्टिव्ह लिडरशिप ही मुख्यमंत्र्याची असते. पण म्हणून एकनाथ शिंदेवरती बोट ठेवणं बरोबर नव्हतं. हे म्हणजे मी जरी त्यांच्या विरोधातला असतो, एकनाथ शिंदेच्या राजकीय मी जरी विरोधक असलो, तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. ते खाली धनंजय मुंडे कुठला भ्रष्टाचार करत होते त्याच्याकडे बघायला त्यांना वेळ नव्हता आणि ते बघणार पण नाही. हा राजकीय ही जी काही खेळी खेळत असतात ते स्वतःला खूप हुशार समजून, चुकीचं होतं. कशाला एकनाथ शिंदेचं नाव घ्यायचं? काय कारणच काय? त्यामुळे मी प्रताप सरनाईकांचं अभिनंदन केलंय की बरोबर त्यांनी पकडलं आणि प्रताप सरनाईकांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं की नैतिकतेच्या याच्यावर त्यांनी राजीनामाच द्यायला पाहिजे. जे आम्ही म्हणत होते ते सत्ताधारी पक्षातले एक आमदार म्हणजे कॅबिनेट मंत्री बोलून गेला. अजून काय पाहिजे? कदाचित गेला असेल कोणा कोणी कपास रे. अंजली दमानी यांनी अनेक पुरावे दाखवले कृषी खात्यामध्ये, अनेक काही फरक पडणार नाही. तुम्ही पुरावे द्या, तुम्ही माणसं उभी करा. हार्वेस्टर मध्ये तर माणसं उभी आहेत की ज्यांच्याकडनं वाल्मिक कराडने भगसे घेतले, ते बंगल्यात भेटले धनंजय मुंडेंच्या. कुठे काय झालं? काय होणार? आणि ह्याच्यात सुद्धा हे हिंसाचार काही होणार नाही. त्यांच्याकडे एक जादूची छडी आहे. त्या जादूची छडी दाखवली की सगळ्यांचे आवाज चुप होतात. त्या जादूच्या छडीत अशी काय जादू आहे कळत नाही. और साहेब, शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून दादाभूषणच्या गाडीवरती कापूस फेकण्यात आलेला आहे. खूप नाराज आहे शेतकरी. सोयाबीनचा देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहे. काय सांगाल? सरकार कुठे तर कमी पडते का? काय सरकारचं अस्तित्व दिसतच नाही ना. ठीक आहे, त्याच्यावरून 3 महिने झाले, पण आता ठीक आहे. 240 आमदार निवडून आलेले आहेत. 240. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की 5 वर्षांचा आमचं कोण काय करणार आहे. आम्ही नाही भाव दिला तर काय फरक पडतो. त्यामुळे बेदरकार झालेलं सरकार हे जनतेच्या वेदना यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळच नाही. स्वतःच्याच पायात पाय घालून बसलेले, त्यांना कळतच नाही काय चालू आहे बाहेर. सर, बीडमध्ये गुन्हेगारीच्या बातम्या पाहणारे कृष्ण आमदार समर्थकांचा आक्षेप आहे, तर व्हिडिओ पाहणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केली तर गुन्हेगार देखील फरक. वाल्मिकी कराड असतील यांच्या बातम्या जे पाहत होतो, हा जो तरुण त्याला बेदम मारहाण केली आहे. आता बातम्या पण कुठल्या पाहिजे हे धनंजय मुंडे आणि कोणतो वाल्मिकी कराडची गँग ठरवणार. म्हणजे दहशत किती पसरवण्याचा प्रयत्न आहे बघा. आणि मग त्याच्यात तर सांगायचं की नाही ती माझ्या जातीला बदनाम करण्यासाठी, यांची जात, हे जात यांच्या नावानेच लिहिली, आम्ही त्या जातीचे असून पण आमची काय ओळखत नाही मला. संतोष देशमुख करू असं देखील त्या धमकी देण्यात आलेली आहे. त्या म्हणजे हिंदीची दाद दिली पाहिजे. त्यांना माहिती काय होणार नाही, काय नाही, बिंदास राहायचं आपल्याला. काय तर राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट दिसून येतोय आणि कंत्राटदारांचं अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. 89,000 कोटी रुपये देणं लागतोय आपण कंत्राटदारांचं. आणि कंत्राटदारांनी सांगितलं आम्ही कामं बंद करू. विकासाला पैसेच नाही सरकार.
मुंबई महानगरपालिकेने खिशात 1 रुपया आणि 7 रुपये खर्च करतात. 1 रुपया आणि 7 रुपये खर्च करतात आणि खोटं सांगतात की आमच्या मुदत ठेवी ह्या वाढल्या आहेत 80,000 कोटींपर्यंत गेल्या आहेत. तुम्ही अख्ख्या मुदत ठेवी जरी विकल्या ना तरी तुमची उधार पैसे तुम्ही देऊ शकत नाही. अशी वाईट अवस्था आहे मुंबई महानगरपालिका. सर्वात श्रीमंत महानगरपालिका आज भिकेला लागली. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र भिकेला लागलाय. लाडकी बहीण त्यामुळे तिजोरीवरती भार पडला का? आम्ही निवडून आलो ना, आम्ही निवडून आलो ना. आता बस, आता काय बोलू नका. 5 वर्षानंतर बघू काय करायचं. नाही लोकांची कामं नाही, रस्ते नाही बनले, ब्रिजेस नाही बनले, विकास नाही झाला, काय फरक पडतो? निवडून आलो ना, संपला विषय. ज्या बहिणींकडे 4 चाकी आहे त्यांना आता अर्ज रद्द करणारे सोमवार बसून ते आता हळूहळू 10 पैकी 1 बहीण ठेवतील. बाकी सगळ्या बहिणी काय होणार? मजा तर बघत राहा. काही गोष्टी शांतपणाने मजा बघायची असते. आता या सरकारची मजा बघत राहा ना. सर, अनुदान नाही म्हणून शिवभोजन थाळी जी म्हणजे गरिबांसाठी बंद करणार. शिवभोजन थाळी बंद करणार. शिवभोजन थाळी पुढच्या काही दिवसांमध्ये बंद होणार. आता गरिबांनी 10 रुपयामध्ये जे भोजन मिळायचं फक्त पाणी मिळेल हात धुवायला, बाकी काय मिळणार नाही. आता जेवण नाही. दिवाळीला आनंदाचा शिदा देखील देणार होते, आता तेही देखील बंद. आनंद शिदा आता दुःख शिदा झालाय. आता काय मिळणार नाही. आता दुःखात बसा. तुम्ही 240 लोक निवडून दिलेत ना, मग आता सगळं भोगायची तयारी ठेवा. यांची मगरुरी, यांची मुजुरी, यांचा बेदरकारपणा, आता सगळं बघत. सगळ्या योजना बंद पडतील. छगन भुजबळांचं म्हणणं आहे की कुठेही योजना बंद पडू नका, गरिबांना ते अप्रतिम योजना आणली होती छगन भुजबळांनी. छगन भुजबळांचीच योजना म्हणून ती तरी ओळखली पाहिजे. तेवढा दृष्टी असावी लागते माणसाकडे. ती दृष्टी म्हणजे शिवभोजन जे चालवणाऱ्या महिला आहेत त्यांना ते देखील मागणी करते की अजून आम्हाला थाळी वाढवून द्या. योजनाच बंद करणार आहेत तर वाढवण्याचा प्रश्न येतो कुठे? आता कदाचित आता मुंबईहून झाल्यावर म्हणतील नाही आम्ही योजना बंद करणार नाही, पण त्याचा संपूर्ण प्लॅन ठरलेला आहे ही योजना बंद करायची. सर, काल तुम्ही एक फेसबुक लाईव्ह केलेला आहे रात्रीच्या सुमारास अनधिकृत बांधकामासंदर्भात. ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे. सुळसुळाट अनधिकृत बांधकामांचा ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे. तेच अधिकारी गेले अनेक वर्ष अनधिकृत बांधकाम बघतायत. गल्ली बोळात अनधिकृत बांधकाम होत आहे. अनधिकृत बांधकामाबद्दल जो तक्रार करतो त्यालाच अधिकारी जाऊन दम देतात. कोणी मायबापच उरलेलं नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय अनधिकृत बांधकामाबाबत नोंदी नोंदवत आहे आणि इथे मालक, जमिनीचा मालक सांगतोय भाऊ माझ्या जागेवरती बिल्डिंग बांधताय. काय नाही. आम्ही आयुक्तांना तक्रारी करून करून थकलो. काय नाही. ठाणे शहरातला असा एकही भाग नाही ज्याच्यात अनधिकृत बांधकाम चालू नाही. मग पाणी मिळत नाही, पार्किंगला जागा उरत नाही आणि हे शिवाय सगळे आम्हाला बसतात. कळव्यात पाणी नाही, मुंबऱ्यात पाणी नाही, बाळकुंगला पाणी नाही, घोडबंदरला पाणी नाही. सगळीकडे अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट आहे. सुळसुळाट. आणि अनधिकृत बांधकाम असं नाही की 4, 2 मजली, 3 मजली, 8-8 मजली इमारती बांधतायत. 8-8 मजली. त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरवर काय लोड पडतो, कशाचं काय कोणाला पडलेली नाही. जे अधिकारी इतके बाहेर नाही येतात ते प्रयत्न करून ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरच घुसतात. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनावर येण्यासाठी जे काही पैशांची घेवणदेवण करतात ते का करतात? एवढं काय ठाणे महानगरपालिकेत? असे कित्येक अधिकारी यांच्या बाहेर नाही येतात आणि ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर दिसतात. उलट ठाणे महानगरपालिकेने आस्थापनेवर कोणाला घेऊच नाही. सातत्याने बदल्या झाल्या पाहिजेत. 30-35 वर्ष जर लोक ठाण्याच्या आस्थापनेवर काम करणार असतील तर ते भ्रष्टाचाराचं पुरण म्हणूनच महानगरपालिकेला लुटणार आहेत आणि लुटतायत. कळवा प्रभाग समितीच्या समोरच अनधिकृत बांधकाम दिसून येत आहे. प्रभागाच्या समोर त्याच्या आजूबाजूला बघा किती बांधकामं चालू आहेत. एक नॅशनल हॉटेल आहे त्याच्या बाजूला बघा काय चालू आहे. सांगून थकलो बोरसे नावाच्या अधिकाऱ्याला. काय नाही, काही कारवाई नाही. बेशराम कारवाई काय फोन करतात ना, 2 शिव्या देतात ना, ऐकून घ्यायचं. आपलं घेतलंय ना आपण, इमाने एतबार ज्याचं घेतलंय त्याचं काम झालं. ज्या अधिकाऱ्याचं तुम्ही ज्याचं खावं मीठ त्याची सेवा करावी नीट. हे नीट सेवा करतात. मीठ घेतलंय ना.
सर, ज्या अधिकाऱ्याचा तुम्ही उल्लेख केला त्या अधिकाऱ्याची गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा प्रभाग समितीमध्ये बदली झाली होती, परंतु त्यांनी जो पदभार जो आहे तो स्वीकारलाच नव्हता त्या काळात. त्याला कळवा सोडायचंच नाहीये. उत्पन्न जिथनं मिळतंय तिथनं त्यांना हलायचंच नाहीये कोणाला, आणि आयुक्तही त्यांना हलवत नाही. मला माहित नाही आयुक्तांची काय मजबुरी आहे. हा आयुक्त एकदम चांगले आयुक्त आहे, कामाच्या बाबतीत एकदम धडाकेबाज आयुक्त आहे, पण तुम्हाला पॅरालिसिस झालाय, कामच करता येत नाही, काम माहित नाही. प्रश्न हा नाही आहे. प्रश्न अनधिकृत बांधकामांमुळे पाणी मिळत नाही, अनधिकृत बांधकामामुळे रस्त्यांवर लोड येतोय, पार्किंगवर लोड येतोय, संडासाचं पाणी रस्त्यावर येत आहे, ड्रेनेज लाईनला जॉईन होत नाही. या सगळ्या अडचणींना कोण सामोरे जाणार आहे? दादागिरी करतायत, हेच अधिकारी दादागिरी करतात. काल रात्री मी तरमाळे नावाचा दापोलीतला अधिकारी आहे, ज्यांनी तक्रार केली त्याच्या घराला नोटीस देऊन टाकली, त्याच्या दुकानाला. तारमाळे नावाचा अधिकारी आहे, नाव घेऊन जातो तारमाळे. काय कोण तक्रार करून पण काय कोण विचारायला तयार नाही. आयुक्तांकडे गेले, तक्रारी केला, आयुक्त ठेवून देतात बाजूला, काही नाही, संपला विषय. अख्खं ठाणं गजबजलेलं आहे अनधिकृत बांधकामांनी. मी स्वतः मुख्य अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना भेटून ही तक्रार करणार आहे. मी स्वतः भेटणार आहे त्याच्याकडे. ठाण्यात एवढं अनधिकृत बांधकाम कधीही नव्हतं, ते आज सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून राहुल सोलापूरकरचं वक्तव्य काही होणार नाही, यांना काहीही फरक पडत नाही. निवडणुका नाहीच आता, काहीही फरक पडणार नाही. सोयाबीन असो, गहू असो, तांदूळ असो, द्राक्ष असो, कांदा असो, कापूस असो, काहीही होणार नाही. आज डॉलरचा भाव 90 रुपयापर्यंत गेला, 90 रुपयापर्यंत. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची घसरण थांबता थांबत नाहीये. भारताचा कधी श्रीलंका होईल सांगता येत नाही. कोणाला पडली आहे? पडली आहे कोणाला? नाही. मोठी मोठी भाषणं करायची. जेव्हा डॉलरचा भाव 63 रुपये झाला होता, मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा मोठं भाषण केलं होतं की ये डॉलर नहीं गिरता है, भारत की आबरू गिर रही है, भारत की इज्जत लुटी जा रही है. आता भारत की इज्जत कुठे बाबा? इज्जतीवर कपडे लगायला इतकी बेइज्जत होतं. पण आणि आपला फॉरेन करन्सी तो जो साठा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून आपण इतकं कर्ज घेतोय की आपण कर्जाच्या ओझ्याखाली मरणार आहोत, मरणार. या देशाची अर्थव्यवस्था अतिशय संकटात आहे, संकटात. आपण फालतू इथे तिथे बघतोय, पण या देशाचं अस्तित्व धोक्यात येणार. बोरकरांचं नाव बदनाम होत आहे. कोण म्हणते? हेमंत ढोमे. कोण हेमंत? हेमंत ढोमे. कोण आहे ढोमे? असे डोंकावळे वगैरे आम्ही ओळखत पण नाही, सोडा नाही. कोण ढोमे? कोणी? सोलापूरकरांसाठी जी महाराजांनी भाषा, उदयन महाराजांनी भाषा वापरली तीच योग्य आहे. काही माहीत नसलेला माणूस शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या चातुर्याबद्दल, त्यांच्या हुशारीबद्दल बोलतो आणि सांगतो लाज दिली. लाज वाटत नाही का त्याला? एखाद्या चित्रपटामध्ये काम करणं इतकं सोपं आहे काय? लाज देऊन कामं मिळवणं. आणि एक चित्रपटामध्ये काम काय केलं शाहू महाराजांच्या, तर हा काय थोड इतिहास तज्ञ झाला काय? भंडारकर इन्स्टिट्यूटमध्ये त्याला मेंबर केला आहे, त्याला पहिल्यांदा तिथनं हाकला. काय त्याचा इतिहासाशी संबंध आहे सोलापूरकरचा? कशाला घेतलंय भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये? हे मनुवादी, यांना शिवाजी महाराजांमध्येच त्रुटी कशी काय दिसतोय या मनुवाद्यांना? दर 6 महिन्याने एक मनुवादी उठतो आणि शिवाजी महाराजांवरती काहीतरी बोलून निघून जातो. या मनुवाद्यांना फक्त शिवाजी महाराज कसे छोटे आहेत, कसे चुकीचे वागले एवढंच दिसतं. संभाजी महाराज कसे चुकीचे वागले एवढंच दिसतं. लोक शांत बसले, काय कारण नसताना लोकांना भडकून द्यायचं. शिवाजी महाराजांचं काय लाच दिली, शिवाजी महाराजांना हिरकणी कधी झालंच नव्हतं. नंतर मग एक नेता म्हणाला काय ते संभाजी महाराज यांनी द्रोह केला होता, त्यांनी आपल्या बापा, त्यांना आम्ही आपलं कसं म्हणायचं? काय बोलता तुम्ही? इतिहास वाचाना काय झालं होतं त्याच्या वडिलांशी, काय त्यांचं हे होतं. तो कसा दिलेर खानला थांबवायला तिथे गेले होते संभाजी महाराज. दक्षिण स्वारीवर गेलेल्या शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी म्हणून कसा दोघांनी प्लॅन केला होता. काहीतरी समजून घ्या. इतिहास समजवण्याचा विषय, समजण्याचा विषय असतात.
काही बोलायचं. सर, बेकायदेशीर कचरा टाकल्याप्रकरणी ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित लवादावरून गेले अनेक वर्ष नोटीस येते. हां. राष्ट्रीय हरित लवादाने गेले अनेक वर्ष नोटीस दिली आहे. काय फरक पडतो? आम्ही कायदा मानत नाही, आम्ही कोर्ट मानत नाही, आम्ही सुप्रीम कोर्ट मानत नाही. अक्षय शिंदेवर गुन्हा घेऊन सांगून आता 20 दिवस होते. अक्षय शिंदेवर गुन्हा घेतला का? आम्ही मानतच नाही ना. जा ना, जे करायचं ते करा. तुम्हाला आम्ही सरकार आहोत. काय करू शकते अक्षय शिंदेची आई? काय नाही करू शकत. नाही घेतला गुन्हा, ठोकलं तुझ्या पोराला, जा काय करायचं कर.